आपण या लेक्चरमध्ये युनिट नंबर 3 स्टीम अँड स्टीम बॉयलरचा आपण बॉयलरचे क्लासिफिकेशन कसे पडतात ते आपण आजच्या लेक्चरमध्ये घेऊया. स्टीम बॉयलर काय असतं आणि त्याची क्लासिफिकेशन्स. तर स्टीम बॉयलर म्हणजे काय? तर स्टीम बॉयलर त्यालाच आपण स्टीम जनरेटर देखील म्हणतो. स्टीम जनरेटर त्यालाच आपण काय म्हणतो और बॉयलर. ते आपल्याला या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. तर एक्झॅक्टली स्टीम जनरेटर काय असतं किंवा बॉयलर आपण कशाला म्हणतो? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बॉयलर म्हणजे एक असं डिव्हाइस आहे की जे डिव्हाइस त्याला एक क्लोज कंटेनर देखील आपण म्हणू शकतो. त्या डिव्हाइसला समजतंय? आपण त्या डिव्हाइसला काय म्हणू शकतो? क्लोज कंटेनर. म्हणजे एक असं एक डिव्हाइस असतं, असे डिव्हाइस असतं आणि जे काय असतं क्लोज असतं. संपूर्ण काय असतं ते क्लोज असतं. म्हणजे त्याला आपण क्लोज कंटेनर, एक बंद केलेलं भांड देखील म्हणू शकतो. क्लोज म्हणजे बंद, बंदिस्त असं क्लोज कंटेनर. किंवा त्याला आपण क्लोज व्हेसल पण म्हणू शकतो. व्हेसल. आणि जे क्लोज व्हेसल हे कशापासून बनलेलं असतं? हे कंस्ट्रक्ट म्हणजे बनलेलं असतं बाय युजिंग स्टील. म्हणजे स्टील पासून ते बनलेलं असेल. समजतंय? आणि त्याचा यूज कशासाठी होतो? तर त्याचा यूज होतो टू क्रिएट स्टीम. म्हणजे स्टीम तयार करायची. स्टीम म्हणजे वाफ. समजतंय? टू क्रिएट स्टीम. आणि तो स्टीम कशी तयार करणार तो बॉयलर? तर लक्षात ठेवा, स्टीम तयार करणार बाय अप्लाइंग हीट. म्हणजे आपण काय करणार? हीट अप्लाय करणार. हीट अप्लाय करणार म्हणजे देणार. कोणाला देणार? हीट जी एनर्जी आहे ती एनर्जी आपण अप्लाय करणार. आणि कोणाला अप्लाय करणार आहे? टू वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. समजतंय? पाण्याला ती आपण देणार आहोत. मग ते पाणी काय होईल? दॅट वॉटर इज कन्वर्टेड into स्टीम. समजतंय? ॲट रिक्वायर्ड प्रेशर. म्हणजे ज्या प्रेशरची आपल्याला स्टीम लागते, ज्या प्रेशरची आपल्याला स्टीम आवश्यक आहे, जी रिक्वायर्ड प्रेशरला ती आवश्यक आहे, त्या प्रेशरला तो काय करेल? बॉयलर स्टीम तयार करेल. समजते तुम्हाला? एक्झॅक्टली बॉयलर म्हणजे काय त्याची डेफिनेशन तुम्हाला मी सांगितली. म्हणजे आपण काय करू शकतो? बॉयलर इज अ डिव्हाइस. बॉयलर इज अ डिव्हाइस. बॉयलर हे असं डिव्हाइस आहे जे कशापासून बनलेलं आहे? मेड अप ऑफ क्लोज कंटेनर और व्हेसल. क्लोज कंटेनर किंवा व्हेसलचं ते बनलेलं आहे. आणि ते व्हेसल कसं कन्स्ट्रक्ट केलं? ते व्हेसल कोणत्या मटेरियलने कन्स्ट्रक्ट केलेलं आहे ते देखील आपण इथं लिहू शकता.
constructed बाय स्टील मटेरियल. आणि ते कशापासून बनलेलं आहे? ते मटेरियल स्टील मटेरियल पासून बनलेलं आहे. आणि त्याचा यूज काय आहे? त्याचा यूज होतो यूज टू क्रिएट अ स्टीम. आणि ती स्टीम कशी तयार करतो आपण? बाय अप्लाइंग अ हीट. हीट एनर्जी आपण अप्लाय करतो. कशाला अप्लाय करतो? वॉटरला. म्हणजे ते एक भांड असतं, त्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्याला काय करायचं? हीट अप्लाय करायची, म्हणजे हीट एनर्जी द्यायची. मग ती हीट एनर्जी दिल्यानंतर वॉटर काय होईल? कन्व्हर्टेड होईल. वॉटरला हीट एनर्जी कुठपर्यंत द्यायची? फक्त थोड्या वेळ देऊन ती थांबायचं नाही, तर वॉटरला हीट द्यायची अंटिल अंटिल म्हणजे वॉटरला हीट तोपर्यंत देत राहायचं, अप्लाय करत राहायचं जोपर्यंत काय होतंय? अंटिल वॉटर इज कन्वर्टेड into steam at required pressure. जोपर्यंत त्या पाण्याचं रूपांतर कशामध्ये होत नाही? वाफेमध्ये होत नाही, जी की तुम्हाला रिक्वायर्ड प्रेशरला लागते. समजतंय? जोपर्यंत ते रिक्वायर्ड प्रेशरची वाफ बनत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय? त्या पाण्याला हीट अप्लाय करायची, हीट एनर्जी अप्लाय करायची. समजतंय? मग ही जी डेफिनेशन आहे, ते जे डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो? बॉयलर म्हणतो. तर समजलं मित्रांनो बॉयलर काय आहे ते? बॉयलर म्हणजे काय? परत एकदा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बॉयलर म्हणजे काय? एक डिव्हाइस आहे ज्या डिव्हाइस मध्ये आपण काय करतो? वॉटर भरतो, पाणी भरतो, आणि त्या पाण्याला आपण काय करतो? हीट अप्लाय करतो, उष्णता देतो त्या पाण्याला. आणि उष्णता कुठपर्यंत देतो? जोपर्यंत त्या पाण्याची वाफ तयार होत नाही. म्हणजे आपल्याला जो रिक्वायर्ड प्रेशर आहे त्या प्रेशरची जोपर्यंत वाफ बनत नाही तोपर्यंत आपण त्या पाण्याला हीट देत राहतो. समजतंय? मग ते जे डिव्हाइस आहे त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो स्टीम जनरेटर. समजतंय? स्टीम जनरेटर म्हणजे स्टीम जनरेटर एक क्लोज असं व्हेसल आहे. समजतंय? सपोज या ठिकाणी एक व्हेसल तुम्हाला दिसतंय, सपोज असं या टाईपचं व्हेसल असेल आणि ह्या व्हेसल मध्ये आपण काय भरतो? पाणी भरतो. आणि हे क्लोज व्हेसल जे आहे दिसतंय? हे क्लोज व्हेसल कशापासून बनलेलं असेल? स्टीम बॉयलर हे असं एक क्लोज व्हेसल आहे आणि जे कशापासून बनलेलं आहे? हे व्हेसल कोणत्या मटेरियल पासून बनलेलं असेल? स्टील पासून बनलेलं असेल. कोणत्या मटेरियल पासून? स्टील पासून. आणि ह्या व्हेसलचा वापर कशासाठी करतोय आपण? यूज टू क्रिएट अ स्टीम. या ठिकाणी स्टीम बनवायची आपल्याला. समजतंय? या ठिकाणी स्टीम बनवायची आहे. मग ती स्टीम कशी बनेल? जर आपण ह्या पाण्याला काय केलं? हीट एनर्जी सप्लाय केली. म्हणजे आपण या पाण्याला काय करणार आहोत? बाहेरून एक हीट एनर्जी देणार आहोत या ठिकाणी, नाही का? अशी जर हीट एनर्जी आपण त्या पाण्याला दिली, या ठिकाणी फर्नेस असेल आणि फर्नेस मध्ये आपण फ्युएल वगैरे बर्न करू आणि फ्युएल बर्न करून आपण काय करायचंय? त्याला हिटिंग करायचं. आणि हिटिंग केल्यानंतर या पाण्याची काय होईल? वाफ तयार होईल. पण ही हीट एनर्जी आपल्याला अप्लाय करत असताना
ती कुठपर्यंत अप्लाय करायची, हीट एनर्जी आपण कुठपर्यंत अप्लाय करायची, जोपर्यंत वॉटरचं कन्व्हर्जन कशात होत नाही, स्टीम मध्ये, आणि जी रिक्वायर्ड प्रेशरला तुम्हाला स्टीम लागते त्यामध्ये त्या वॉटरचं कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, हीट एनर्जी त्या ठिकाणी सप्लाय करायची. ओके, समजलं बॉयलर काय आहे ते. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करूया की क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर. या बॉयलरचे क्लासिफिकेशन कसे पडतात. क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर. ओके, क्लासिफिकेशन म्हणजे काय, टाइप, बॉयलरचे टाइप कसे पडतात. जसं की आता यावरती देखील तुम्हाला एक 4 मार्कला प्रश्न विचारला जातो. तर बॉयलरचे जे क्लासिफिकेशन आहे त्याचे वेगवेगळे क्लासिफिकेशन आपण करू शकतो डिपेंड ऑन. जसं पहिलं मी तुम्हाला सांगतो, जसं अकॉर्डिंग टू फ्लो ऑफ हॉट गॅसेस अँड वॉटर, अकॉर्डिंग टू फ्लो ऑफ हॉट गॅसेस अँड वॉटर, त्यानुसार याचे या ठिकाणी 2 टाइप पडतात. सपोज ए नंबरला आपण देऊया फायर ट्यूब बॉयलर, आणि दुसरा जो बी आहे त्याच्यामध्ये आहे वॉटर ट्यूब बॉयलर. असे 2 टाइप पडतात बॉयलरचे अकॉर्डिंग टू हॉट गॅसेस अँड अकॉर्डिंग टू फ्लो ऑफ हॉट गॅसेस अँड वॉटर. आता तुमच्या मनात प्रश्न उभा राहील की हॉट गॅसेस काय. हॉट गॅसेस म्हणजे काय की जो फर्नेस असतो त्या फर्नेस मध्ये आपण काय करतो, फ्युएल वगैरे बर्न करतो. समजतंय, फ्युएल म्हणजे जे काही इंधन आहे त्याला आपण काय म्हणतो, फ्युएल म्हणतो. मग ते फ्युएल बर्न केल्यानंतर, जाळल्यानंतर जो काही धूर तयार होतो, तो जो धूर असतो ते काय असेल, गरम असेल. समजतंय, धूर म्हणजे ते गॅसेस आहेत वेगवेगळे. मग त्यामध्ये तो गॅसचं टेम्परेचर खूप जास्त असतं, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, हॉट गॅसेस. समजलं तुम्हाला हॉट गॅसेस कोणते असतील. फ्युएल बर्न केल्यानंतर फर्नेस मध्ये आपण जे काही फ्युएल बर्न करणार आहोत, फर्नेस मध्ये फ्युएल बर्न केल्यानंतर इंधनचं जर आपण ते इंधन जाळलं, ते जाळल्यानंतर जे काही धूर तयार होतो तो अतिशय गरम असतो. मग तो जो धूर असेल त्याला आपण म्हणतो हॉट गॅसेस. तसंच ते जे हॉट गॅसेस आहेत त्याला आपण फायर्ड गॅसेस देखील म्हणू शकतो. फायर्ड गॅसेस. फायर्ड म्हणजे काय, जळालेले, म्हणजे जळल्यानंतर जो धूर तयार होतो त्याला फायर्ड गॅसेस देखील म्हणतात. समजतंय. ओके, मग त्या गॅसेसचा फ्लो कसा आहे, तो कुठून कुठे जात आहे. मग एकदा का तुम्ही फर्नेस मध्ये तो गॅसेस जाळले, जाळल्यानंतर तो गॅस पुढे पुढे जातो. समजतंय, त्याचा फ्लो कुठे होणार आहे. तसंच ते जे पाणी आहे, जे पाण्याचं आपल्याला स्टीम बनवायची आहे. समजतंय, जे बॉयलर मध्ये जे काही पाणी टाकलेले आहे त्याचा आपल्याला स्टीम बनवायची आहे. मग ते पाणी कुठून जातं, ट्यूब मधून जातं का ट्यूबच्या बाहेरून जातं. समजतंय, त्यानुसार म्हणजे तो जो पाण्याचा फ्लो आहे तो ट्यूब मधून आहे त्या ट्यूबच्या बाहेरून त्याचा फ्लो होतो. तसंच या ठिकाणी जे हॉट गॅसेस आहेत किंवा फायर्ड गॅसेस आहेत, जाळलेले गॅसेस आहेत फर्नेस मधून जे येणार आहेत, ते गॅसेस ट्यूब मधून जातात, ट्यूब मधून फ्लो होतात किंवा ट्यूबच्या बाहेरून फ्लो होतात. त्यानुसार अकॉर्डिंग टू दॅट फ्लो त्या हॉट गॅसेसचा किंवा त्या वॉटरचा ट्यूब मधून फ्लो होतो किंवा ट्यूबच्या बाहेरच्या साईडला त्याचा फ्लो होतो. त्यानुसार 2 टाइप पडतात. एक आहे फायर ट्यूब बॉयलर आणि दुसरा आहे वॉटर ट्यूब बॉयलर. समजतंय. आता यामध्ये जो पहिला टाइप दिलेला आहे फायर ट्यूब बॉयलर, सिंपल आहे एकदम. या ठिकाणी ट्यूब आहे, ट्यूब मधून कोण फ्लो होत आहे, फायर्ड गॅसेस. दिसतंय या ठिकाणी काय सांगितलंय मी, फायर्ड गॅसेस. इथं फायर आलेले ना, मग काय लक्षात ठेवायचं,
फायर्ड गॅसेस म्हणजे हॉट गॅसेस हे कशात जातील, ट्यूब मधून पास होतील. समजतंय? म्हणजे ट्यूब मधून कोण फ्लो होत आहे. जसं या ठिकाणी जर सांगायचं म्हणलं, सोबत या ठिकाणी जर अशी जर आपण ट्यूब घेतली आणि ह्या ट्यूबच्या आतमध्ये, या ट्यूबच्या आतमध्ये समजतंय, ह्या ट्यूबच्या आतमधून कोण जात आहे, फायर गॅसेस, म्हणजे जाळलेले गॅसेस आहेत का ते त्या ठिकाणी जात आहे, ट्यूबच्या आतमधून जात आहे. समजतंय? आणि ह्या ट्यूबच्या बाहेर, या ट्यूबच्या बाहेर कोण असेल, बाहेर त्या ट्यूबच्या आजूबाजूला काय असेल, वॉटर असेल. ह्या ट्यूबच्या बाहेर कोण असेल, वॉटर असेल. इमेजिन होतंय? या ट्यूबच्या सराउंडिंग म्हणजे ट्यूबच्या आजूबाजूला काय असेल, पाणी असेल, वॉटर. समजतंय? म्हणजे हे जे हॉट गॅस आहेत ते ट्यूब मधून जातील आणि ट्यूबच्या अवतीभोवती काय असेल, वॉटर असेल. तर असा जो बॉयलर आहे त्या बॉयलरला आपण काय म्हणतो, फायर ट्यूब बॉयलर. समजलं फायर ट्यूब बॉयलर काय आहे? फायर ट्यूब बॉयलर म्हणजे असा बॉयलर की ज्या ठिकाणी ट्यूब मधून फायर गॅसेस किंवा हॉट गॅसेस हे ट्यूब मधून पास होतात. कुठून पास होतात, ट्यूब मधून, हे लक्षात ठेवा. आणि ट्यूबच्या सराउंडिंगला किंवा ट्यूबच्या वरतून साइडला कोण पास होतंय, त्या ठिकाणी वॉटर पास होतंय. समजतंय? आणि ह्या हॉट गॅसेसची जी हीट आहे, ह्याच्या पाईपाची जी काही वॉल असेल, समजतंय, तो जो पाईप आहे त्याची जी भिंत असेल, त्याची जी वॉल असेल, त्या वॉल थ्रू काय होईल, हीट कोणाला भेटेल, त्या पाण्याला भेटेल आणि ते पाणी काय होईल, गरम होईल आणि नंतर पाण्याची कशामध्ये रूपांतर होईल, स्टीम मध्ये रूपांतर होईल. मग या टाईपचा जो बॉयलर आहे त्या बॉयलरला आपण म्हणतो फायर ट्यूब बॉयलर. आणि याची जर डेफिनेशन विचारली तर तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की फायर ट्यूब बॉयलर म्हणजे काय, त्याचं नावच आहे, ट्यूब मध्ये काय आहे, फायर्ड गॅसेस आहे. म्हणजे फायर ट्यूब बॉयलर इज अ बॉयलर in which fire gases or hot gases is passes through the tube. म्हणजे हॉट गॅसेस किंवा फायर्ड गॅसेस कुठून पास होतात, ट्यूब मधून पास होतात. अँड दॅट ट्यूब आर सराउंडेड बाय वॉटर. आणि ती ट्यूबच्या आजूबाजूला सराउंडिंगला काय असेल, वॉटर असेल. किंवा आपण म्हणू शकतो वॉटर कुठून फ्लो होते, आउटसाइड द ट्यूब. किंवा आपण म्हणू शकतो ओव्हर द ट्यूब, ट्यूबच्या वरतून कोण जाणार आहे, पाणी जाणार आहे. आणि ट्यूबच्या आतमध्ये कोण असेल, हॉट गॅसेस किंवा फायर्ड गॅसेस असतील. मग त्या टाईपचा जो बॉयलर आहे त्याला म्हणायचं फायर ट्यूब बॉयलर. समजलं तुम्हाला फायर ट्यूब बॉयलर काय आहे? ओके. आता वॉटर ट्यूब बॉयलर म्हणजे काय, वॉटर ट्यूब बॉयलर ह्याचं देखील नावच आहे, अतिशय सोपं आहे. तर वॉटर नंतर काय आलं इथे, ट्यूब. म्हणजे इथे जी ट्यूब आहे या ट्यूबच्या आतमध्ये, ट्यूबच्या आतमध्ये काय असेल, वॉटर असेल. म्हणजे ट्यूब मधून कोण जात आहे, ट्यूब मधून वॉटर पास होते. समजतंय? इमेजिन होतंय? या ठिकाणी जी ट्यूब तुम्हाला दाखवली त्या ट्यूबच्या आतून कोण जात आहे, वॉटर पास होत आहे. आणि त्या ट्यूबच्या सराउंडिंगला, त्या ट्यूबच्या सराउंडिंगला कोण असेल, हॉट गॅसेस असेल. म्हणजे हॉट गॅसेस हे ट्यूबच्या वरतून म्हणजे बाहेरच्या साईडने ते पास होत असतात, ट्यूबच्या वरून. आणि ट्यूबच्या आतमधून कोण जात आहे, वॉटरचा फ्लो होतोय त्या ठिकाणी. समजतंय? म्हणजे या टाईपचा जो बॉयलर आहे त्याला आपण म्हणतो वॉटर ट्यूब बॉयलर. समजलं वॉटर ट्यूब बॉयलर काय आहे ते? म्हणजे वॉटर ट्यूब बॉयलर म्हणजे ट्यूब मधून काय जाणार आहे, वॉटर. आणि ट्यूबच्या बाहेर कोण असेल, हॉट गॅसेस.
ट्यूबच्या बाहेर कोण असेल, हॉट गॅसेस और फायर्ड गॅसेस, आणि ट्यूबच्या आतमध्ये कोण असेल, वॉटर असेल. म्हणजे ट्यूबच्या आतमधून वॉटरचा फ्लो होतोय आणि ट्यूबच्या बाहेर त्याच्या सराउंडिंगला ट्यूबच्या त्या ठिकाणी कशाचा फ्लो होतोय, हॉट गॅसेस किंवा फायर्ड गॅसेसचा फ्लो होतोय. समजतंय? मग तसा जो बॉयलर आहे त्या बॉयलरला आपण म्हणतो वॉटर ट्यूब बॉयलर. ओके, पहिलं क्लासिफिकेशन समजलं, अकॉर्डिंग टू द फ्लो ऑफ हॉट गॅसेस और फायर्ड गॅसेस. त्यानुसार दोन टाइप पडतात, एक फायर ट्यूब बॉयलर, वॉटर ट्यूब बॉयलर, आणि त्या दोघांचाही डेफिनेशन ह्या फ्रिक्वेंटली विचारल्या गेलेल्या आहे. ओके, त्यानंतर सेकंड आपण क्लासिफिकेशन घेऊ. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू पोझिशन, म्हणजे जी बॉयलरची पोझिशन आहे, जी बॉयलरची पोझिशन आहे त्या पोझिशन नुसार बॉयलरचे क्लासिफिकेशन होतं. त्यामध्ये पहिला टाइप आहे की बॉयलरची पोझिशन म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. बॉयलरची पोझिशन म्हणजे काय, जी बॉयलरचं जे काही भांडं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाण्याची काय करायची, वाफ तयार करायची आहे, पाण्याची काय करायची आहे, वाफ तयार करायची आहे. समजतंय? सपोज हे भांड आहे, ह्या भांड्यामध्ये इथे वॉटर दिसतंय, त्या पाण्याला हिटिंग करायचं आणि त्याची वाफ तयार करायची. तर वॉटरच्या वरती काय असेल, वॉटरच्या वरती असेल वाफ. समजतंय? वॉटरच्या वरती काय असेल, वाफ असेल. म्हणजे ह्या पाण्याची वाफ तयार करत असताना त्या बॉयलरची पोझिशन कशी आहे, त्या पोझिशन नुसार त्याचे दोन टाइप पडतात. सपोज या ठिकाणी तुम्हाला मी बॉयलर दाखवलाय, समजतंय? याचा तो ड्रम किंवा व्हेसल असेल, त्या व्हेसलचा ऍक्सिस कसा आहे सांगा बरं, याचा ऍक्सिस कसा असेल. हा जो व्हेसल आहे याचा ऍक्सिस कसा असेल, हॉरिझॉन्टल असेल. इमेजिन होतंय? याचा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस कसा असेल, ऍक्सिस तो हॉरिझॉन्टल आहे. समजतंय? म्हणजे हा बॉयलर कोणता झाला, हॉरिझॉन्टल बॉयलर झाला. समजतंय? तसंच बॉयलर हा व्हर्टिकल देखील असू शकतो, या टाइपचा. इमेजिन होतंय? मग या ठिकाणी पहा की हा जो बॉयलर तुम्हाला दिसतोय, या बॉयलरचा जो ऍक्सिस आहे, सोबत या ठिकाणी पाणी असेल आणि त्या पाण्याला जर आपण हिटिंग केलं, हिटिंग करून आपण काय करू शकतो, त्या पाण्याचं कन्वर्जन करू शकतो स्टीम मध्ये, आणि वरती काय जमा होईल, स्टीम जमा होईल. समजतंय? या पाण्याच्या वरती. मग हा जो बॉयलर आहे त्याची पोझिशन कशी आहे, त्या बॉयलरची पोझिशन म्हणजे हा बॉयलर कसा उभा आहे, तो व्हर्टिकली प्लेस आहे, तो उभा आहे. त्याचा ऍक्सिस कसा आहे, बॉयलरचा ऍक्सिस, इमेजिन होतंय? हा जो ऍक्सिस असेल बॉयलरचा, तो ऍक्सिस कसा आहे, उभा आहे. मग हा जो बॉयलर तुम्हाला दिसतोय, समजतंय? ह्या बॉयलरला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल बॉयलर, जर त्या बॉयलरचा ऍक्सिस असेल. म्हणजे अकॉर्डिंग टू पोझिशन बॉयलरचे किती टाइप पडतात, दोन टाइप पडतात. एक असतो हॉरिझॉन्टल बॉयलर आणि दुसरा असतो व्हर्टिकल बॉयलर. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, अकॉर्डिंग टू पोझिशन और अकॉर्डिंग टू ऍक्सिस. बॉयलरचा ऍक्सिस कसा आहे, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल आहे, त्यानुसार किती टाइप पडतात, दोन टाइप पडतात.
समजतंय? या ठिकाणी तुम्हाला हॉरिझॉन्टल बॉयलर दिसतोय, या ठिकाणी तुम्हाला व्हर्टिकल बॉयलर दिसतोय. समजतंय? हॉरिझॉन्टल बॉयलर कोणता आणि व्हर्टिकल कोणता? त्यानंतर नेक्स्ट अकॉर्डिंग टू मेथड ऑफ फायरिंग. अकॉर्डिंग टू मेथड ऑफ फायरिंग बॉयलरचे क्लासिफिकेशन पडतात. आता मेथड ऑफ फायरिंग म्हणजे काय की बॉयलर मध्ये जो फर्नेस आहे, फायरिंग म्हणजे जाळणे. समजतंय? धूर करायचा आहे ना आपल्याला, हीट एनर्जी द्यायची त्या बॉयलरला, जेणेकरून त्या पाण्याचं जे आपण कशामध्ये रूपांतर करू शकतो, वाफेमध्ये करू शकतो. समजतंय? म्हणजे आपण त्यासाठी काय करणार आहे, फ्युएल बर्न करणार आहोत का नाही? त्या फ्युएल बर्न केलं तरच हीट एनर्जी तयार होईल. इमेजिन होत आहे? म्हणजे ते अकॉर्डिंग टू फायरिंग म्हणजे जाळणे. फायर म्हणजे जाळ, हे लक्षात ठेवा. फायर म्हणजे काय? जाळ. म्हणजे आपल्याला फायरिंग करायची, जाळायचंय. फ्युएल काय करायचंय? जाळायचंय. मग ती मेथड कोणती जाळायची मेथड म्हणजे काय की आपण ते फ्युएल सोबत या ठिकाणी बॉयलर असेल, या बॉयलरच्या आपण फ्युएल आतमध्ये जाळणार आहोत का? या बॉयलरच्या आतमध्ये, म्हणजे बॉयलरच्या आतमध्ये कुठेतरी काय असेल, या ठिकाणी मध्यभागी कुठेतरी फर्नेस असेल. समजतंय? आणि त्या फर्नेसच्या आजूबाजूला काय असेल, या ठिकाणी सपोज या ठिकाणी स्टीम तयार झालेली असेल, आणि उरलेल्या बाजूमध्ये काय असेल, त्या ठिकाणी सपोज पाणी असेल. समजतंय? ही जी उरलेली बाजू आहे त्या ठिकाणी काय असेल, वॉटर असेल. ओके, इमेजिन होत आहे? आणि त्या बॉयलर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, हा जो तुम्हाला दिसतंय याला मी बॉयलर म्हणतो. आणि ह्या बॉयलरच्या आतमध्ये काय आहे? फर्नेस आहे. काय बॉयलरच्या आतमध्ये? फर्नेस. फर्नेस मध्ये आपण काय करतो? फ्युएल काय करतो? बर्न करतो. म्हणजे ह्या बॉयलरच्या आतमध्ये फर्नेस आहे आणि त्या फर्नेस मध्ये आपण काय करणार आहोत? फ्युएल हे बर्न करणार आहोत. फ्युएल काय करणार आहोत? आपण बर्न करणार आहोत. या फर्नेसच्या आतमध्ये फ्युएल बर्न करायचंय आणि फ्युएल जाळल्यानंतर काय तयार होईल? धूर तयार होईल. आणि त्या धुराची हीट कशाला मिळेल? ते वॉटरला भेटेल आणि पाणी काय होईल? तापेल आणि त्याची वाफ तयार होईल. समजतंय? या ठिकाणी काय? वॉटर दिसतंय? या ठिकाणी वॉटर असेल आणि या ठिकाणी काय असेल? स्टीम असेल. वॉटरची काय तयार होईल? स्टीम तयार होईल. समजतंय? मग या ठिकाणी जो फर्नेस आहे, तो फर्नेस कुठे आहे? बॉयलरच्या आतमध्ये की त्या बॉयलरच्या बाहेर आहे. त्यानुसार किती टाईप पडतात बॉयलरचे? 2 टाईप पडतात. टाईप पडतात बॉयलरचे 2. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे इंटरनली फायर्ड. इंटरनली फायर्ड. फायर्ड म्हणजे काय की फ्युएल कुठं फायर्ड होते? फायर्ड म्हणजे जळले. फ्युएल कुठं जळतंय? बॉयलरच्या आतमध्ये. म्हणजे या ठिकाणी फर्नेस कुठं आहे? बॉयलरच्या आतमध्ये आहे. समजतंय? बॉयलरच्या आतमध्ये फर्नेस आहे म्हणजे फ्युएल कुठं बर्न होईल? फर्नेस मध्ये. फ्युएल म्हणजे इंधन, कुठं जळणार आहे? बॉयलरच्या आतमध्ये म्हणजे इनसाइड. त्यामुळे आपण त्याला म्हणतो इंटरनली फायर्ड. म्हणजे आपल्याला बॉयलर मध्ये आतमध्ये जे काही फ्युएल आहे ते आपल्याला जाळायचं आहे. त्यामुळे त्या बॉयलरला आपण म्हणतो इंटरनली फायर्ड बॉयलर. समजलं? आणि दुसरा जो टाईप आहे, सांगा बरं दुसरा कोणता टाईप असेल? मग जर आपण हा फर्नेस जर बॉयलरच्या बाहेर ठेवला, जर आपण हा जो फर्नेस आहे, जर तो फर्नेस इथं न ठेवता तो आपण जर फर्नेस कुठे ठेवला? बाहेर ठेवला,
ओके, इमेजिन होत आहे जर आपण या ठिकाणी जो फर्नेस आहे तो जर बाहेर ठेवला तर काय होईल त्या ठिकाणी, म्हणजे आतमध्ये काय या ठिकाणी वॉटर असेल आणि या ठिकाणी स्टीम असेल आणि आपल्याला फर्नेस करून ठेवायचं आहे बाहेर आउटसाइडला, म्हणजे या ठिकाणी मी आउटसाइडला समजतंय म्हणजे बाहेर या ठिकाणी कुठेतरी मी फर्नेस ठेवणार आहे. इमेजिन होत आहे म्हणजे माझा फर्नेस या ठिकाणी आहे, या ठिकाणी माझा फर्नेस आहे. इमेजिन होते आणि त्या फर्नेस मध्ये मी काय करतोय, फ्युएल काय करतोय, बर्न करतोय. ओके, समजतंय म्हणजे आता फर्नेस कुठे आहे, बॉयलरच्या आतमध्ये नाही, कुठे येतो, बॉयलरच्या बाहेर. मग त्या ठिकाणी फर्नेस मध्ये आपण फ्युएल बर्न करायचंय, फ्युएल फायर्ड करायचंय, जाळायचंय. मग त्यानंतर त्याची हीट कोणाला मिळेल, त्याची हीट कोणाला मिळेल, वॉटरला भेटेल. आणि वॉटर काय होईल, कन्वर्ट होईल कशामध्ये, स्टीम मध्ये. कशात कन्वर्ट होईल वॉटर, ते स्टीम मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे या ठिकाणी बॉयलरच्या आतमध्ये आपण फ्युएल बर्न करत नाही, पुढे बर्न करतोय फ्युएल बॉयलरच्या बाहेर, म्हणजे एक्सटर्नल म्हणजे आउटसाइड. एक्सटर्नल म्हणजे आउटसाइड, इनसाइड म्हणजे आतली साइड आणि एक्सटर्नल साइड म्हणजे कोणती, बॉयलरच्या बाहेरची साइड. समजतंय म्हणजे आपण या ठिकाणी फायर्ड म्हणजे जाळ पुढे करतोय, बॉयलरच्या बाहेर करतोय, म्हणजे एक्सटर्नली फायर्ड बॉयलर असं आपण ह्याला नाव देऊ शकतो. समजतंय, म्हणून हा जो बॉयलर आहे याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नली फायर्ड बॉयलर. एक्सटर्नली फायर्ड बॉयलर. इमॅजिन होत आहे, समजलं का तुम्हाला. अकॉर्डिंग टू फायरिंग म्हणजे तुम्हाला फ्युएल कुठे बर्न करायचंय, बॉयलरच्या आतमध्ये का बॉयलरच्या बाहेर. म्हणजे फर्नेस जर बॉयलरच्या आतमध्ये असेल आणि त्या फर्नेस मध्ये आपण जर फ्युएल बर्न करत असो तर ऑब्विसली फायरिंग म्हणजे त्या फ्युएलची फायरिंग किंवा फ्युएल कुठे जळणार आहे, बॉयलरच्या आतमध्ये. त्यामुळे त्याला आपण म्हणतो इंटरनली फायर्ड बॉयलर. आणि जर फर्नेस ची पोझिशन जर बॉयलरच्या बाहेर असेल, आउटसाइड असेल किंवा एक्सटर्नल असेल, बॉयलरच्या बाहेर असेल तो, तर त्या ठिकाणी त्या फर्नेस मध्ये आपण फ्युएल बर्न करणार आहोत. तर फ्युएल हे कुठं बर्न होईल, बॉयलरच्या बाहेरच्या साईडला. त्यामुळे असं जो बॉयलर आहे त्याला आपण म्हणतो एक्सटर्नली फायर्ड बॉयलर. समजले, अकॉर्डिंग टू मेथड ऑफ फायरिंग कसे दोन टाइप पडतात ते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा टाइप आपण पाहूयात. फोर्थ टाइप. ओके, अकॉर्डिंग टू number of drum, according to number of drum and number of tubes. According to number, according to numbers, number of drum and number of tubes. म्हणजे किती ट्यूब्स वापरले गेलेले आहेत किंवा किती ड्रम वापरले गेले आहेत बॉयलर मध्ये, त्यानुसार त्याचे टाइप्स पडतात. आता जर पहिला टाइप असेल, सपोज एखादा बॉयलर असेल त्या ठिकाणी एकच ड्रम असेल, समजतं, एक ड्रम असेल तर त्याला आपण म्हणतो सिंगल ड्रम. त्याला आपण काय म्हणतो,
सिंगल ड्रम. जर बॉयलरच्या आतमध्ये ड्रम म्हणजे काय, त्या ड्रम मध्ये पाणी ठेवलेलं असतं. समजतंय? त्या ड्रम मध्ये काय ठेवलेलं असतं, पाणी ठेवलेलं असतं. मग ते ड्रम किती आहे, एकच असेल तर सिंगल ड्रम, आणि जर एक पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो, मल्टिपल त्या ठिकाणी ड्रम आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो मल्टी ड्रम. म्हणजे बॉयलर मध्ये ड्रम काय आहे, जास्त आहे. समजतंय? म्हणजे जर एखादाच बॉयलर मध्ये एकच ड्रम असेल, समजतंय? आता मी तुम्हाला ड्रम दाखवले होते, त्या ड्रम मध्ये काय असतं, खाली वॉटर असेल आणि वरती या ठिकाणी, आणि वरती काय असेल, स्टीम असेल. समजतंय? मग हा एकच ड्रम असेल सपोज मोठ्या बॉयलर मध्ये, किंवा नंबर ऑफ ड्रम असतील जास्त, एकच ड्रम असेल त्याला म्हणजे सिंगल ड्रम. जर जास्त ड्रम असतील त्या ठिकाणी तर मल्टी ड्रम. फॉर एक्झाम्पल इथे एक ड्रम आहे, परत या ठिकाणी अजून एक ड्रम जर वापरला असेल या ठिकाणी